झाला एक घाव आणि दोन तुकडे। विमानाच्या मालकाने मान्य केलं पायलटची चूक। सीबीआय कडून 3 दिवस चौकशी। पटेल आणि विमान मालकाचे संबंध स्पष्ट। जय पवारांना डाऊट उशिरा पण मैदानात तेही सोडणार नाही। पवारांची घाई अंगलट आली, नाहीतर 1 महिना आणि 10 दिवसात घातपाताचा कट बाहेर आला असता। नेमकं घडलंय काय? 10 फेब्रुवारी त्या आज तारीख आहे 10 मार्च। जवळपास 1 महिना 10 दिवस अजित पवारांना जाऊन झाले, तर रोहित पवारांना अजित पवारांच्या अपघाताबाबतची माहिती देताना जवळपास 1 महिना उलटलाय। रोहित पवारांना हलक्यात घेतलं गेलं, पण हीच ॲक्शन जर शरद पवारांनी घेतली असती तर आत्ताच 3:13 आणि 9:12 वाजले असते। पण त्यावेळी शरद पवारांनी घाई केली। हा अपघात आहे, यात राजकारण आणू नका हे स्टेटमेंट केलं आणि सारवासारवसाठी आता महायुतीच्या नेत्यांना शरद पवारांच्या या स्टेटमेंटचाच दाखला पुरेसा ठरला। मुद्द्याला हात घालूयात। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक आहे। यामध्ये माझी काही चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, असा जबाब व्हीएसआर या विमान कंपनीचे मालक व्हीके सिंग यांनी दिलाय। त्यांची सीआयडी कडून कसून चौकशी सध्या सुरू आहे। या अपघात प्रकरणी अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अनेक दावे केलेत। त्याचबरोबर सखोल चौकशीची मागणी देखील केली आहे। सिंग यांची 3 दिवस चौकशी। व्हीके सिंग आणि रोहित सिंग यांची सीआयडीने 3 दिवस चौकशी केली आहे। मात्र नेमके कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली याबाबत सीआयडी कडून गुप्तता पाळण्यात आली। अजित पवार विमान दुर्घटनेबाबत घातपाताचा संशय। अजित पवार यांच्या विमान अपघातावरती आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत कंपनीतल्या त्रुटी आपल्या पत्रकार परिषदेतून समोर आणल्या आणि ही घटना हा घातपात असल्याचा आरोप केला। व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांनी बारामती पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलं। व्हीएसआर कंपनीबाबत अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे देखील आता आवाज उठवू लागलेत। जेव्हापासून डीजीसीएचा अहवाल समोर आलाय, एआयबीचा अहवाल समोर आलाय आणि या दोन्ही अहवालांमध्ये आलेली तफावत, प्राथमिक निदर्शने, या सगळ्या गोष्टींमध्ये तफावत दिसून आली आहे। महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि एका पक्षाचा अध्यक्ष अशा पद्धतीने अपघातात जाणं, खरं तर यावरती गंभीर चर्चा व्हायला हवी होती। मात्र हा अपघात आहे असं सांगून या मुद्द्याला खोडून काढण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय। प्रथम दर्शनी म्हटलं जातंय की अगोदर समोर धुकं होतं, नंतर म्हटलं गेलं विमान झाडाला आदळलं, नंतर म्हटलं गेलं पायलट ट्रॅफिक मध्ये अडकलं, त्यानंतर ऐकायला मिळालं की अजित पवारांच्या विमानाचा पायलट याला 3 वर्ष निलंबित केलं